तुमचं वय 30 किंवा 30 पेक्षा जास्त आहे का? तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण 30व्या वयानंतर आपण खूप मोठ्या चुका करत नाही, पण रोज छोट्या छोट्या चुका करतो की पुढे जाऊन 40-45व्या वर्षी किंवा त्यानंतर डायबिटीज, फॅटी लिव्हर, सांधेदुखी आणि सतत येणारा थकवा म्हणून आपल्या समोर येऊ शकतात. नमस्कार, मी डॉक्टर स्वप्ना तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनल हेल्दी लिव्हिंग विथ डॉक्टर स्वप्नामध्ये. 30 वयानंतर आपण 3 अशा मोठ्या चुका करतो की त्यावेळेला आपल्याला त्या फार महत्त्वाच्या वाटत नाही किंवा आपण सोयीस्करपणे त्याच्याकडे दुर्लक्ष करतो, पण पुढे जाऊन त्याचे परिणाम हे आपल्या शरीरावर हळूहळू दिसायला लागतात. जर तुम्ही वजन कमी करत असाल किंवा तुमच्या आरोग्याच्या बाबतीत थोडेसे जागरूक असाल तर तुमच्या घरामध्ये वजन काटा हा नक्की असेल. पण वजन काटा हे तुम्हाला पूर्ण माहिती हे देत नाही. तुमचं वजन कमी झालंय का किंवा तुम्ही हेल्दी आहात का हे पूर्ण माहिती हे वजन काटा आपल्याला देऊ शकत नाही. तुमच्या घरी वजन काटा आहे पण मेजरिंग टेप आहे का हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. डॉक्टर, गेली अनेक वर्ष माझं वजन अगदी आहे तसंच आहे, पण तुम्ही स्वतःला हा प्रश्न विचारलात का की 5 वर्षापूर्वी जे कपडे मला होत होते ते कपडे आता मला कमरेमध्ये किंवा पोटाच्या ठिकाणी बसत आहेत का? जर याचं उत्तर नाही असेल तर तुमचा वजन काटा तुम्हाला पूर्ण माहिती देत नाही आहे. वयानुसार आपल्या शरीरामध्ये मसल आणि फॅट म्हणजे चरबी याचं प्रमाण आहे ते हळूहळू बदलत जातं. मसल मास आहे ते कमी होत जातं आणि चरबी आहे ती वाढत जाते आणि विशेषतः कमरेच्या ठिकाणी किंवा पोटाच्या ठिकाणी ही चरबी आहे ती जास्त वाढायला लागते. अगदी 2 समान वजन असलेली माणसं असतील म्हणजे अगदी दोघांचे वजन देखील 70 किलो असेल तरी एकामध्ये मसल मास हे जास्त असू शकतं आणि दुसऱ्यामध्ये बेली फॅट हे जास्त असू शकतं. आणि हे जे बेली फॅट आहे किंवा पोटावर वाढणारी चरबी आहे किंवा वाढलेला पोटाचा कमरेचा घेर आहे याकडे फक्त एक ब्युटी प्रॉब्लेम किंवा आपल्याला कपडे छान घालता येत नाहीये या दृष्टीने बघू नका. ही पोटावर साठणारी जी चरबी आहे ती पुढे जाऊन डायबिटीज, फॅटी लिव्हर यासारख्या अनेक आजारांचं मूळ कारण हे त्याच्यामध्ये असू शकतं. आणि म्हणूनच तुम्हाला फक्त एकच प्रॅक्टिकल आणि एक सिंपल रूल करायचा आहे. दर महिन्याला तुमचं वजन तुम्हाला चेक करायचंय आणि बरोबरीने मेजरिंग टेपने तुमचा कंबर आणि पोटाचा घेर तुम्हाला तपासायचा आहे. यासाठी तुम्हाला रोज किंवा अगदी आठवड्याला ते तपासण्याची गरज नाही आहे. पण ज्या पद्धतीने आपण ब्लड रिपोर्ट्स करतो, दर 6 महिन्यांनी करतो, वर्षातून एकदा करतो, त्या पद्धतीनेच तुम्हाला हे करायचं आहे. त्यासाठी तुम्हाला खूप जास्त काही करण्याची गरज नाही, खूप पैसे घालवण्याची गरज नाही. तुम्हाला घरच्या घरी फक्त महिन्यातून एकदा तुम्हाला तुमच्या पोटाचा घेर आणि तुमचं वजन आहे ते तुम्हाला तपासून बघायचं आहे. कारण पोटावर आणि कमरेवर वाढणारी किंवा साठणारी जी चरबी आहे ती तुम्हाला शरीरात होणारे बदल आहे ते लवकर सांगायला सुरुवात करते आणि तुम्ही त्या दृष्टीने मग काम हे करू शकता. दुसरी चूक आहे ती अगदी आपण बरेच जण करतो, अतिशय कॉमन आहे आणि ती चूक तुम्हाला तुमच्या घरामध्ये तुमच्या घराच्या कपाटातच सापडेल. तुमच्या घरामध्ये औषधं ठेवण्याचा एखादा बॉक्स असेल किंवा घराच्या कपाटामध्ये एखाद्या कप्प्यामध्ये औषधही ठेवली असतील. तुम्ही जर ते बघितलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला एक 2-3 सप्लिमेंट्स नक्की सापडतील. केस गळतायत मग बायोटिन सुरू करा, स्किन खूप डल वाटतेय तर कोलॅजन सुरू करा, सांधे दुखायला लागले तर कॅल्शियम सुरू करा, सतत थकवा येतोय मल्टीव्हिटॅमिन सुरू करा, असं आपलं चालू असतंच. आजकाल तर हाताच्या बोटावर आपल्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरही आपल्याला मिळतात आणि त्याचं सोल्युशन देखील ऑनलाईन मिळतं आणि ते अगदी घरपोच देखील होतं. पण तुम्ही स्वतःला हा प्रश्न कधी विचारलाय का की खरंच याची मला गरज आहे का? तुम्हाला सतत थकवा येतोय म्हणून तुम्ही मल्टीव्हिटॅमिन सुरू केले आहेत, पण याचं कारण ऍक्च्युअली वेगळं असेल तर, तुमचं आयर्न कमी झालं असेल तर, किंवा याचं कारण हे थायरॉइडचा प्रॉब्लेम असेल तर, किंवा रक्तातील वाढलेली साखर हे देखील त्याचं कारण हे असू शकतं. बऱ्याच वेळेला मल्टीव्हिटॅमिन सुरू केले म्हणजे आपण काहीतरी चांगली ट्रीटमेंट घेतोय याचे मानसिक समाधान आपल्याला मिळतं, पण त्यामुळे जर त्याचं मूळ कारण आहे ते शोधणं पुढे ढकललं जातं. म्हणूनच तुम्हाला सप्लिमेंट्सची गरज आहे की नाही ते एकदा नक्की तपासून घ्या. दुसरं महत्त्वाचं म्हणजे बऱ्याच वेळेला आपण एकाच वेळेला अनेक गोळ्या ह्या घेत असतो. आपण मल्टीव्हिटॅमिन देखील घेतो, कॅल्शियम देखील घेतो किंवा अगदी स्किनसाठी काहीतरी गोळ्या घेतो, हेअरसाठी गोळ्या घेतो, पण अनेकदा वेगवेगळ्या टॅबलेटमध्ये एकच न्यूट्रिएंट किंवा एकच सेम औषध हे असू शकतं. म्हणूनच तुम्ही जर एकाच वेळेला अनेक औषधं घेत असाल तर त्याची पडताळणी करून घेणं किंवा डॉक्टरांना ते विचारणं हे गरजेचं आहे. बरोबरीनेच तुम्ही जे सप्लिमेंट्स घेतायत
ते तुम्हाला किती प्रमाणामध्ये गरजेचं आहे, कुठलं गरजेचं आहे आणि ते तुम्ही योग्य प्रमाणामध्ये घेत आहात का नाही हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. दुसरी आणि महत्त्वाची चूक आपण जी करतो ते म्हणजे आपण फक्त सप्लिमेंट्स हे चालू करतो, पण बरोबरीने तुमच्या आहारामध्ये कोणते बदल केले गेले पाहिजेत याचा विचार फार आपण कमी वेळा करतो. आणि म्हणूनच हे 3 गोष्टी आहेत त्या सप्लिमेंट्सच्या बाबतीमध्ये अगदी आवर्जून लक्षात ठेवा. सगळ्यात पहिल्यांदी म्हणजे खरंच तुम्हाला ती गरज आहे का, किंवा त्याचं कारण नक्की तुमच्या प्रॉब्लेमचं काय आहे ते शोधून काढा. तुम्हाला सप्लिमेंट्स घेण्याची खरंच गरज असेल तर तुम्ही त्याची योग्य मात्रा घेताय का आणि योग्य सप्लिमेंट्स घेताय का ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे सप्लिमेंट सुरू करताना बरोबरीने त्याच्या इतर पर्यायांचा आणि तुम्ही आहारामध्ये कोणते बदल करू शकता, कोणते डाएट चेंजेस करू शकता याचा विचार करणं देखील खूप महत्त्वाचं आहे. पुढची जी चूक आहे ती तुम्हाला वजन काट्यावर दिसणार नाहीये, नाही तुमच्या घरामध्ये किंवा ब्लड रिपोर्ट्समध्ये दिसणार आहे. तर तुम्हाला तुमचे शरीर आहे ते स्वतः सिग्नल देणार आहे, फक्त ते ओळखणं आणि त्याकडे लक्ष देणं हे आपल्या गरजेचं आहे. सध्या तुम्हाला किराणा मालाच्या पिशव्या आहेत त्या पूर्वीप्रमाणे उचलता येत नाहीयेत का, किंवा जिना चढताना पहिल्यासारखं जमत नाहीये का, पाय जड होत येत आहेत, किंवा खाली बसल्यानंतर उठताना आधार घ्यावा लागतोय, पटकन उठता येत नाहीये का. तर या सगळ्याला उत्तर म्हणजे आपलं वय झालंय. आता वयाप्रमाणे ह्या गोष्टी होणारच असं वयाचं लेबल आपण त्याला देऊन टाकतो. 30 आणि 40 वय आहे ते रिटायरमेंटचं वय नाहीये, तर हाच काळ तुमच्या उमेदीचा आहे आणि म्हणूनच तुमच्या शरीराच्या सिग्नल्सकडे वेळीच लक्ष देणं हे गरजेचं आहे. वयाच्या 30 वयानंतर मसल मास आहे ते हळूहळू कमी व्हायला लागतं आणि म्हणूनच तुमच्या मसल स्ट्रेंथकडे, तुमच्या स्नायूच्या लवचिकतेकडे तुम्हाला लक्ष देणं हे खूप गरजेचं आहे. मी 5 किलो वजन कमी केलंय, पण त्या 5 किलो वजन कमी केल्याबरोबरच तुमची हेल्थ किती इम्प्रूव्ह झाली आहे, तुमची स्ट्रेंथ किती वाढली आहे हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. मी रोज चालायला जातो, पण तेवढंच फक्त पुरेसं नाहीये. तुम्ही मसल स्ट्रेंथकडे किती लक्ष देताय हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. यासाठी सगळ्यात पहिल्यांदी तुम्ही योगासनं किंवा स्ट्रेचिंग एक्सरसाइजेस किंवा सूर्यनमस्कार हे करायला सुरुवात केली पाहिजे, जेणेकरून सगळ्यात पहिल्यांदी तुमची फ्लेक्झिबिलिटी आहे ती चांगली होईल आणि हळूहळू तुमचे मसल स्ट्रेंथ वाढवणारे जे एक्सरसाइजेस आहेत ते किमान आठवड्यातून 2दा किंवा 3दा हे तुम्ही केले गेले पाहिजे, जेणेकरून तुमची मसल स्ट्रेंथ आहे ती हळूहळू चांगली व्हायला सुरुवात होईल. हे सगळं आपल्याला बॉडी बिल्ड करण्यासाठी, आपल्याला छान दिसण्यासाठी किंवा आपलं वजन कमी होण्यासाठी करायचं नाही आहे, तर वयाच्या पुढच्या वर्षी सुद्धा आपण जी आत्ता कामं करतो ती तेव्हा देखील आपण स्वतःची स्वतः करू शकू, यासाठी आपल्याला त्याची सुरुवात आहे ती आत्तापासूनच करावी लागणार आहे. वयाच्या या टप्प्यावर फक्त स्लिम दिसणं, बारीक दिसणं किंवा छान दिसणं एवढंच महत्त्वाचं नाहीये, त्याबरोबरच स्ट्रॉंग असणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल किंवा गरजेचा वाटला असेल तर तुमच्या नातेवाईकांना, मित्रमैत्रिणींना हा नक्की पाठवा. पर्यंत तुम्ही जर माझे व्हिडिओ नेहमी बघत असाल तर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडतायत का, किंवा तुम्हाला त्याच्यातून काही महत्त्वाची माहिती मिळतेय का, हे तुमचं मला मत जाणून घ्यायला खूप आवडेल. तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. बरोबरीनेच असेच अनेक माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. आणि तोपर्यंत हेल्दी राहा आणि हॅप्पी राहा. नमस्कार.